नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण थर्मोस्टॅट वॉटर पंप, थर्मोस्टॅट वॉल्व, फॅन बेल्ट ह्याचं कार्य बघितलं. आपण थर्मोस्टॅट वॉल्वचं कार्य बघितलं. मग सांगितल्याप्रमाणे 90 डिग्री सेंटीग्रेडला हा पूर्णतः ओपन होऊन इंजिनमध्ये गरम झालेलं पाणी हे रेडिएटरकडं, अप्पर टँककडं होस पाईप मार्फत येतं. परत त्या ठिकाणी कोअरमध्ये थंड केलं जातं. लोअर टँकमधून परत इथं सिलेंडर ब्लॉकमध्ये येत असतं. अशा प्रकारे हे कार्य चालतं. आता नेमकं थर्मोस्टॅट वॉल्वचं कार्य कसं चालतं आणि त्याचे प्रकार आपण बघणार आहोत. त्यातला आता हा जो प्रकार आहे, पहिला प्रकार आपण बघूया. हा काय आहे? बेलोस टाईप थर्मोस्टॅट वॉल्व. हा बेलोस टाईप, आता इथं लक्षात घ्या, इथं दोन आकृत्या मी दाखवल्यात. ही बंद अवस्थेतली आकृती आणि ही चालू अवस्थेतली. म्हणजे इंजिन मधलं पाणी ज्यावेळेस थंड असतं, अजून पाणी तेवढ्या नॉर्मल वर्किंग टेम्परेचरला आलेलं नसतं, त्यावेळेस हा काय असतो? वॉल्व बंद असतो. आता हा बेलोस टाईप जो आहे, ह्या इकडच्या भागामध्ये इथर नावाचा एक पदार्थ दिलेला असतो, द्रव पदार्थ असतो. हा ज्यावेळेस त्याची उष्णता कमी असते, ज्यावेळेस पाण्याची, त्यावेळेस इथलं तापमान कमी असतं. त्यामुळे हा आकुंचन पावलेला असतो. त्यामुळे हा काय करतो? हा वॉल्व जो आहे, हा वॉल्व बंद अवस्थेत ठेवतो व पाणी म्हणजे इथला भाग, इथं बघा आकृतीमध्ये, त्यामुळे हा मार्ग बंद होतो. त्यामुळे रेडिएटरकडे पाणी जात नाही, पाणी आतल्या आत भागामध्ये फिरतं. हा काय झाला गेला? बेलोस टाईप. आणि ज्यावेळेस पाण्याचं टेम्परेचर 90 डिग्री सेंटीग्रेडला येतं, सर्व 80 डिग्रीला हा इथर काय व्हायला लागतो? 80-85 डिग्री सेंटीग्रेडला या बेलोज मधला इथर नावाचा द्रव पदार्थ आहे, हा प्रसरण पावायला लागतो. प्रसरण पावला की हा जो भाता आहे, बेलोज म्हणजे भाता, हा भाता काय व्हायला लागतो? आतला इथर द्रवरूप पदार्थ जो आहे प्रसरण पावल्यामुळं हा बेलो सुद्धा प्रसरण पावायला लागतो आणि तो त्याच्या वॉलला त्याच्या काय करतो? सीटवरनं उचलतो. ह्या सीटवरनं हा वॉल उचलला गेल्यामुळं हा बाहेर पडणारा पाण्याचा मार्ग काय होतो? खुला होतो व पाणी पुन्हा परत काय व्हायला लागतं? रेडिएटरच्या अप्पर टँककडे येऊन संपूर्ण कूलिंग सिस्टीममध्ये पाणी सर्क्युलेट व्हायला लागतं व इंजिन हे नॉर्मल वर्किंग टेम्परेचरला ठेवलं जातं. त्यानंतर पुढचा एक त्याच्यामध्ये प्रकार आला गेला, वॅक्स पॅलेट टाईप. हे बघा, हा असाच प्रकार आहे, परंतु फक्त ह्याच्यामध्ये मेण म्हणजेच वॅक्स हे भरलेलं असतं. ह्या इथं निळ्या कलरमध्ये तुम्हाला दिसेल, ह्याच्यामध्ये वॅक्स भरलेलं आहे. ही स्प्रिंग दिलेली आहे. आता ही जी पहिली आकृती जी आहे, ज्यावेळेस इंजिन चालू करतो त्यावेळेस हा या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये वॉल्व दाखवलेला आहे मी. हा काय वॉल्व आता बंद अवस्थेत आहे, त्यामुळे पाणी काय होईल? इंजिनमध्ये सर्क्युलेट व्हायला लागेल. अशामुळे काय होतं? पाण्याचं तापमान हे लवकर वाढतं. 80-85 डिग्री सेंटीग्रेडला आलं की हा वॉल्व हा काय होतो? आतलं मेण प्रसरण पावलं की हा वॉल्व काय होतो? इथं उघडला जातो आणि या ठिकाणी परत काय होतं? पाणी रेडिएटरमध्ये यायला लागतं. अशा प्रकारे हे आपण काय बघितले? दोन थर्मोस्टॅट वॉल्व्सचे प्रकार बघितले. हा महत्त्वाचा घटक आहे. एक थर्मोस्टॅट वॉल्व जो आहे की ह्या थर्मोस्टॅटमुळं इंजिनचं नॉर्मल वर्किंग टेम्परेचर लवकर येऊन इंजिनची कार्यक्षमता ही काय होते? वाढली जाते. आपल्याला इंधनाची खपत सुद्धा त्यामुळं कमी होते, कारण का इंधनाचं पूर्णतः ज्वलन झालं. आणि इंधनाचं पूर्ण ज्वलन कधी होणार आहे? ज्यावेळेस इंजिन नॉर्मल वर्किंग टेम्परेचरला रन करत असेल त्याच वेळेस. ओके, हे काय झालं गेलं? बंद.